महत्वाची बातमी बदलापूरमधील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा चौकशी अहवाल आज मुंबई हायकोर्टामध्ये सादर करण्यात आला। अक्षय शिंदेवर केलेला गोळीबार हा अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं अहवालामधून समोर आलेलं आहे। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। यामध्ये अक्षय शिंदेवर केलेला गोळीबार हा अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचं म्हटलंय। एन्काउंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीयेत असं सुद्धा या फॉरेन्सिक अहवालातून समोर आलंय। तर हत्येचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करू अशी माहिती कोर्टात सरकारी वकिलांनी दिली। बदलापूरच्या शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, अहवालात जे आहे तेच आम्ही सांगत होतो असं यावर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर जाणीवपूर्वक एन्काउंटर झाला असेल तर न्यायालय योग्य तो निर्णय देईल असं यावर संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आम्ही पहिल्यापासून सांगतो एन्काउंटर नाहीच, हे हत्याच होती। ही गव्हर्नमेंटनी सत्ताधाऱ्यांनी केलेला हत्या आहे, पोलिसांनी नाही। ते दोघं जे होते ना आपटे का कोण आहेत ते त्या शाळेचे मालक, त्यांना वाचवण्यासाठी केलेली हत्या आहे। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल। शाळेचा संस्थापक आपटेला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याची शंका अनिल देशमुखांनी व्यक्त केली आहे। तर बदलापूर प्रकरणाचा अहवाल मी वाचलेला नाही, त्यामुळे मी यावर बोलू शकत नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। त्या शाळेचे जे आपटे जे होते, ज्यांची जी शाळा होती त्यांच्यावर सुद्धा संशय होता। म्हणजे त्या आपटेला वाचवण्यासाठी हा फेक एन्काउंटर केला गेला का, हा सुद्धा प्रश्न त्यानिमित्तानं अतिशय महत्त्वाचा आता पुढे आलेला आहे। नाही, मला त्या अहवाल काही मी वाचला नाही आहे, त्यामुळे या अहवालावर टिप्पणी करणे मी आत्ता योग्य तरी वाटत नाही। कारण न्यायालयाचा कुठला अहवाल आहे, कुठल्या जो समितीने अहवाल दिला आहे तो मला जर एकदा बघावं लागेल, मगच बोलावं लागेल। तर अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरचं सत्य अखेर बाहेर आलं असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। यासोबतच दोषींवर कारवाई झाली पाहिजे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। न्याय व्यवस्थेची ही संपूर्ण प्रक्रिया ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर तातडीची पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः या संदर्भामध्ये आक्षेप घेत हे म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगनमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे। कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे, हे आपण सातत्याने सांगत असतो। त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे। हा एन्काउंटर नाही, हा त्याचा खून आहे। पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत, 6 आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता, त्यावेळीची आमची भूमिका होती। मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो। मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलील किंवा काय नक्की झालं, कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे। मला त्याबद्दल टीव्हीचंच चॅनलवर पाहिलेलं आहे, मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलचं स्पष्ट मत देऊ इच्छितो।